नमस्कार, मी अनघा धुडपकर. अश्वत्थामा भाग 7. अभिमन्यू पत्नी विराट कन्या अर्जुनाची स्नुषा उत्तरा हिच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडून पांडवांचा निर्मोष करण्याची प्रतिज्ञा अश्वत्थामा पूर्ण करणार म्हटल्यावर श्रीकृष्ण म्हणाला, पांडवांचा वंशनाद कधीच होणार नाही. कारण एका व्रतवान ब्राह्मणानं उपलव्य नगरीत असताना जेव्हा कुरूंचा वंशनाश होईल तेव्हा उत्तरेला होणारा पुत्र परीक्षित राजा म्हणून मान्यता पावेल. पुढे कृष्ण म्हणाला, मृतावस्थेत जन्मास येणारा पुत्र माझ्या योग सामर्थ्यानं मी जिवंत करीन. संतापानं कृष्णानं शापवाणी उच्चारली, तुला खूप जगायचंय ना, मग चिरंजीव म्हणून आजपासून 3000 वर्षे या पृथ्वीवर वणवण भटकत निर्भीड अरण्य हिंस्त्र प्राणी सोबती असतील. सगळ्या रोग जर्जर व्याधी जडून रक्त सतत मस्तकातून वाहत राहिल्यानं दुर्गंधीमुळे लपतछपत दिवस काढावे लागतील. सर्व जग तुला पापी, दुर्जन, दुरात्मा, बालहत्यारा, नीच, चांडाळ म्हणून ओळखतील. श्रीकृष्णाच्या आज्ञेनं अर्जुनानं त्याच्या डोक्यावरचा नीलमणी कापल्यानं त्या जागी खोल विवर होऊन ज्वालामुखीसारखी जखम भगभगत राहील. लाजेनं शर्मेनं अश्वत्थामा जंगलात पळून गेला. गेली 5000 वर्षे पळतच राहिला. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नसलेला एक मरणप्राय देह जो कालपर्यंत संभ्रमावस्थेत जगत होता, स्मरणावस्थेत आल्यावर महाभारतातील द्रोणपुत्र अश्वत्थामा होता आणि आहे. पहिल्या स्मृतिपटलातल्या स्वतःच्या शेवटच्या अवस्थेतून बाहेर आल्यानं त्याच्या शरीरात शिरलेला होता स्वतःच्या मुक्तीचा आनंदमय संचार. भगवान त्र्यंबकेश्वराच्या आज्ञेनुसार महामार्गातील ट्रक्स, गाड्या इत्यादी रहदारीची पर्वा न करता कृष्णाला भेटायला अस्तंबाकडे धावत होता. कृष्णाला भेटून या मरण यातनेतून मुक्ती मिळवून स्वर्गाकडे प्रयाण करण्याची त्याला ओढ लागली. अस्तंब शिखराच्या धारदार सुळक्यावर उभा राहून कृष्णा 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 अशी आर्ततेनं साद घालू लागला. पण कृष्णानं दर्शन न दिल्यानं निराशेने मान खाली घालून हळूहळू पर्वत उतरू लागला. तापी नदीकाठच्या प्रकाशागावी असलेल्या केदारेश्वराला मनोभावे मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेऊन विचारलं, मी शापमुक्त झालोय ना? कृष्ण भेटेपर्यंत माझ्या पापाचं शालन आणि मानवजातीचं कल्याणच मी करत राहीन. याची प्रार्थना स्वीकारताना महादेवानं मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. कारण त्याची प्रार्थना स्वीकारताना महादेवांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. कारण त्र्यंबकेश्वराचं भविष्य चुकलं होतं. शेवटी अनेक रूपं असली तरी परमेश्वर एकच आहे. मृदुस्वरात केदारनाथ त्याला म्हणाले, तुझी व्यथा कळली, परंतु कृष्णाला तुझी आणखीन परीक्षा घ्यायची असेल किंवा कलियुगात काही मोठं कार्य करून घ्यायची असेल, म्हणूनच व्यासांनी तुला दिव्य दृष्टी आणि अनेक वर दिले. याशिवाय माझ्या आशीर्वादाची शक्ती सदैव तुझे रक्षण करेल. त्यानंतर कृष्ण तुला नक्कीच शापमुक्त करेल. तथास्तु. धन्यवाद.